आर्णी येथील सिसोदिया लेआउट परिसरात नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी मृतकाच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी आर्णी शहरातून नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। साक्षी अभय चौधरी राहणार सिसोदिया लेआउट असे मृत विवाहितेचे नाव आहे। ती मूळची कोसदनी येथील रहिवासी असून 4 ते 5 महिन्यांपूर्वी आर्णी येथील अभय रामेश्वर चौधरी यांच्याशी विवाह झाला होता। शनिवारी सिसोदिया लेआउट येथील राहत्या घरी साक्षी हिचा मृतदेह जिन्याला ओढणीच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला। घटनेची माहिती मिळताच तिला तातडीने आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले। घटनेनंतर ग्रामीण रुग्णालयात नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। हा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करीत माहेरच्या मंडळींनी रुग्णालय परिसरात तीव्र संताप व्यक्त केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मृतकाच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पती अभय चौधरी, सासरे रामेश्वर चौधरी, सासू संगीता चौधरी सर्व राहणार सिसोदिया लेआउट आर्णी आणि ननंद शिवानी नेघे राहणार कळमेश्वर नागपूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। यातील 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। त्यानंतर 21 जून रोजी या घटनेच्या निषेधार्थ मृतकाच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी आर्णी शहरातून भव्य निषेध मोर्चा काढला। हा मोर्चा आर्णी उडान पुलाजवळ पोहोचल्यानंतर आंदोलकांनी नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले। साक्षीला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। यावेळी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। अखेर पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्याची समजूत काढल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला आणि वाहतूक पूर्ववत झाली। या प्रकरणाचा तपास पोलीस गांभीर्याने करत असून शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक तपासणी आणि इतर वैज्ञानिक पुराव्याच्या आधारे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। अवघ्या काही महिन्यांपूर्वी संसार सुरू करणाऱ्या नवविवाहितेच्या अशा दुर्दैवी अंतामुळे संपूर्ण आर्णी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे।